आता अधिमास सुरू झाला की घरात भक्तीचं वातावरण भरून जातं बाळांनो. आणि यंदा आपल्या लेक जावई अधिमासाकरिता घरी येणार आहेत. अनारसासाठी नेहमी जुने आंबेमोहोर किंवा इंद्रायणी तांदूळ घ्यायचे. आधी ते 3-4 वेळा स्वच्छ धुवून घ्या. हे तांदूळ आता 3 दिवस भिजत ठेवायचे आणि सकाळ संध्याकाळ पाणी बदलायचं. 3 दिवसांनी तांदूळ चाळणीत काढून थोडेसे ओलसर असतानाच वाळवायचे. पूर्ण कोरडे नाही करायचे. हे बघा बाळांनो, अनारसाचं पीठ असंच पारंपरिक जात्यावर दळलं की चव अजून भारी येते. पीठ अगदी बारीक आणि मऊ झालं पाहिजे. आता यात बारीक गूळ घालून छान मळून घ्यायचं. आणि लक्षात ठेवा, पाणी अजिबात घालायचं नाही. हे पीठ आता 7-8 दिवस मुरायला ठेवायचं. तेवढे अनारसे जास्त खुसखुशीत आणि जाळीदार होतात. आता खसखशीवर हलक्या हाताने अनारसे थापून घ्या. फार पातळ नाही आणि फार जाडही नाही. मध्यम गरम तेलात अनारसे सोडायचे आणि वरून हलक्या हाताने तेल उडवत तळायचे. झाले आपल्या अधिमासासाठी खास पारंपरिक जाळीदार अनारसे. लेक जावई खातील आणि खुश होतील बघा.